शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगभिर्ध्यानगमयं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथम्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। श्रीमद् भगवद गीता सार भाग 1। अध्याय 1। श्रीमद् भगवद्गीतेचे महात्म्य शब्दात सांगता येण्यासारखे नाही। ती प्रत्यक्ष भगवंताच्या मुखातून निघालेली अमृतधारा आहे। वेद, श्रुती, उपनिषदे यांचे सार भगवंतांनी 18 अध्याय आणि 700 श्लोकात अर्जुनास सांगितले होते। अर्जुनाचे केवळ निमित्त करून भगवंतांनी ही भक्ती, ज्ञान आणि वैराग्य याने शिगोशिग भरलेला कुंभ समस्त जनसमुदायांसाठी प्रस्तुत केला आहे। महर्षी व्यास भगवद्गीतेबद्दल म्हणतात, गीता ही सुगीता आहे, समस्त शास्त्रांची सार असून प्रत्यक्ष पद्मनाभांच्या मुखातून निघालेली अमृतमय उपदेशाची धारा आहे। भगवंतांनी जणू सर्व उपनिषद रूपी गायीचे दोहन करून अर्जुन रूपी आपल्या वत्सास गीता रूपी दुग्धपान करविले आहे। अनेक शास्त्रे, ग्रंथ यांचे अध्ययन करण्यापेक्षा एका गीतारूपी अमृताचे अकंठ पान केल्यास आपण या भीषण भवसागरातून सुलभतेने पैल तीरास जाऊ शकतो। या दिव्य ग्रंथाच्या पठनाने भगवान विष्णूंच्या चरणी भक्ती जडून भय, शोक, दुःख यांची पूर्णपणे निवृत्ती होते आणि पूर्वजन्मातील पापे नष्ट होऊन चित्तशुद्धी होते। असे आहे श्रीमद् भगवद्गीतेचे महात्म्य। भगवान श्रीकृष्णाने कौरव पांडवांमधील होणारे महायुद्ध टाळण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु दुर्योधन युद्धासाठी अत्यंत उत्सुक होता। त्याला वाटे पांडवांचे अल्पसैन्य त्याच्या विशाल सेनेपुढे टिकाव धरू शकणार नाही आणि युद्धात आपलाच विजय होणार हे त्याला निश्चित वाटत होते। यथाकाली कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर कौरव पांडवांचे सैन्य युद्धासाठी सज्ज झाले। युद्धाचा वृत्तांत प्रत्यक्ष पाहून धृतराष्ट्रास सांगण्यासाठी महर्षी व्यासांनी संजयास दिव्य दृष्टी प्रदान केली होती। त्याच्या योगाने तो राजदरबारात बसून धृतराष्ट्रास युद्धाचे संपूर्ण वर्णन करून सांगू शकत होता। धृतराष्ट्राने संजयास विचारले, अरे संजया, कुरुक्षेत्राच्या पुण्यभूमीमध्ये एकत्र जमलेल्या माझ्या आणि पांडूंच्या युद्धेच्छू पुत्रांनी काय केले? संजय सांगू लागला, महाराज, कौरव आणि पांडवांचे सैन्य व्यूहरचनेत एकमेकांसमोर उभे आहे। यावेळी दुर्योधनाने गुरुदेव द्रोण यांच्याकडे जाऊन प्रथम पांडवांकडील मुख्य योद्ध्यांची माहिती सांगितली, नंतर स्वपक्षातील महान योद्ध्यांचे वर्णन करून सांगितले आणि म्हणाला, पितामह भीष्मांनी रक्षण केलेले आपले सैन्य अपरिमित आहे। यावेळी पितामहांनी दुर्योधनास आनंदित करण्यासाठी सिंहासारखी मोठी गर्जना केली आणि आपला शंख वाजविला। त्याबरोबरच कौरवांकडील समस्त महावीरांनी, महारथांनी आपापले शंख वाजविले। याबरोबरच अनेक भेरी, पणव, आनक, रणवाद्यांच्या आवाजाने सारा आसमंत भरून गेला। हा भयंकर आवाज वायुमंडलात विरून गेल्यानंतर त्याच्या प्रत्युत्तराप्रित्यर्थ प्रथम भगवान श्रीकृष्णांनी आपला पांचजन्य शंख वाजविला। अर्जुनाने देवदत्त नावाचा शंख वाजविला, भीमसेनाने पौंड्र नावाचा आणि युधिष्ठिराने अनंत विजय, तसेच नकुल आणि सहदेव यांनी सुधांश आणि
मणिपुष्पक नावाचे शंख वाजविले. याबरोबरच समस्त रथी महारथी यांनी आपापले शंख वाजविले. हा शंखध्वनी एवढा भयंकर होता की कौरवांच्या सैन्याचे काळीज जणू त्याने फाडूनच टाकले. पांढऱ्या शुभ्र अश्वांनी जोडलेल्या मोठ्या रथात बसलेला अर्जुन भगवान श्रीकृष्णांना म्हणाला, अच्युता, आपला रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी नेऊन उभा कर, म्हणजे युद्धाच्या इच्छेने उभे असलेल्या योद्ध्यांना मी पाहीन. भगवंताने तो दिव्य रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी नेऊन उभा केला आणि म्हणाले, हे पार्था, भीष्म, द्रोण, सर्व राजे आणि कौरव सेना पहा. अर्जुनाने युद्धासाठी सज्ज असलेल्या लोकांवर आपली दृष्टी फिरवली तेव्हा त्याला काय दिसले? युद्धाच्या इच्छेने जमलेले सर्व आपले आजी, गुरुजन, बंधू, पुत्र, नातू, आप्त, स्वजन आणि स्नेहित आहेत. या सर्वांना पाहून अर्जुनाचे हृदय परम करुणेने भरून गेले आणि खिन्नतेने तो भगवंतांना म्हणाला, कृष्णा, युद्धाच्या इच्छेने इथे जमलेल्या आप्त, स्वजन, गुरु, बंधू यांना पाहून माझी गात्रे शिथिल होत आहेत. तोंड कोरडे पडत आहे, शरीराला कंप सुटतो आहे, गांडीव धनुष्य गळून पडून अंगाचा दाह होत आहे, उभे राहवत नाही आणि मन भ्रमल्यासारखे होत आहे. अर्जुन पुढे म्हणाला, हे केशवा, या युद्धात स्वजनांना मारून आपले कल्याण होईल असे वाटत नाही. मला विजयाची इच्छा नाही. मला राज्यही नको आणि राज्यसुखेही नकोत. कारण ज्यांच्यासाठी राज्याची उपभोगाची इच्छा करावयाची तेच हे आपल्या जीवाची संपत्तीची आशा सोडून युद्धास उभे आहेत. अर्जुन पुढे म्हणाला, जनार्दना, त्रैलोक्याच्या राज्यासाठी सुद्धा मी यांना मारू इच्छित नाही, तर पृथ्वीची गोष्ट कशाला? लोभाने बुद्धी नष्ट झालेल्या यांना कुलक्षयामुळे होणाऱ्या दोषांचे आणि पातके दिसत नाहीत, तरी आम्हाला मात्र ती स्पष्ट दिसत आहेत. अर्जुनाने कुलक्षयामुळे होणाऱ्या परिणामांचे भीषण चित्र भगवंतापुढे रेखाटले आणि पुढे म्हणाला, केशवा, राज्य सुख लोभामुळे स्वजनास मारण्यापेक्षा निशस्त्र होऊन उलट प्रतिकार करण्याचे सोडून शस्त्रधारी कौरव मला रणांगणात मारतील तर त्यात माझे अधिक कल्याण होईल. याप्रमाणे बोलून शोकाने व्यथित चित्त झालेला अर्जुन आपल्या हातातील धनुष्यबाण टाकून आपल्या जागी खाली बसला. येथे अध्याय पहिला संपन्न झाला. अध्याय दुसरा. अशा निराश झालेल्या अर्जुनास भगवान म्हणाले, अरे पार्था, तू त्याचा शोक करू नये त्यांचा शोक करतोस आणि मोठ्या ज्ञानाच्या गोष्टी सांगतोस. देह धारण करणाऱ्या या देहात ज्याप्रमाणे बालपण, तारुण्य, वार्धक्य येते त्याचप्रमाणे दुसरा देह प्राप्त होतो. म्हणून ज्या बाबतीत ज्ञानी मनुष्य मोह पावत नाहीत, सुख आणि दुःख समान मानणाऱ्या पुरुषाला अमृत ब्रह्माची स्थिती प्राप्त करून घेता येते. भगवंतांनी येथे मनुष्य जीवनाची दोन महान तत्वे सांगितली, ती म्हणजे देहाची अनित्यता आणि आत्म्याची अमरता. भगवान म्हणाले, पार्था, हे संपूर्ण विश्व ज्याने व्यापिले आहे ते आत्मस्वरूपी ब्रह्म अविनाशी आहे. नित्य, अचिंत्य आणि अविनाशी असा जो शरीराचा मालक आत्मा, त्याला प्राप्त होणारे देह नाशवंत म्हणजे अनित्य आहेत. हा आत्मा कधीही जन्मत नाही अथवा मरत नाही. हा अज, नित्य, शाश्वत व पुरातन आहे. शरीराचा वध झाला तरीही हा मारला जात नाही. ज्याप्रमाणे मनुष्य जुनी झालेली वस्त्रे टाकून देऊन नवीन वस्त्रे परिधान करतो, त्याचप्रमाणे आत्मा जीर्ण झालेल्या शरीराचा त्याग करून नवीन शरीर धारण करतो. या आत्म्यास शस्त्रे तोडू शकत नाहीत, अग्नी जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही आणि वारा सुकवू शकत नाही. आत्मा हा सर्वदा अवध्य आहे. म्हणून हे पार्था, कोणत्याही स्वजनाबद्दल शोक करणे तुला योग्य नाही. धर्माला अनुकूल असे हे युद्ध आहे. तू केले नाहीस तर स्वधर्म आणि कीर्ती या दोन्हींना घालवून बसशील आणि पापाचा संचय करशील. सुख दुःख, जय पराजय, नफा तोटा हे समान मानून लढावयास तयार हो. असे केल्याने
तुला कोणतेच पाप लागणार नाही. भगवान पुढे म्हणाले, हे अर्जुना, सांख्य म्हणजे संन्यास निष्ठेप्रमाणे हे ज्ञान किंवा उपपत्ती तुला मी सांगितली. आता ज्या बुद्धीने युक्त झालास म्हणजे कर्म न सोडता सुद्धा कर्मबंध सोडशील असे हे ज्ञान तुला मी सांगतो. हे अर्जुना, कर्मकांडात्मक वेद हे त्रैगुण्याच्या गोष्टीने भरलेले असल्याने तू त्रिगुणातीत नित्य स्वस्थ सुख दुःखादी द्वंद्वापासून अलिप्त राहून योगक्षेमादी स्वार्थात न गुंतता आत्मनिष्ठ हो. कर्म करण्यापुरताच तुझा अधिकार आहे. कर्माचे फळ मिळणे अथवा न मिळणे हे सर्वस्वी तुझ्या अधिकारातील नाही. म्हणून माझ्या कर्माचे एक विशिष्ट फळ मिळाले पाहिजे असा हेतू मनात धरून कर्मे करू नकोस. हे धनंजया, आसक्ती सोडून कर्म सिद्ध हो अथवा निष्फळ हो, दोन्ही सारखीच मानून कर्म कर. साम्य बुद्धीने युक्त झालेला पुरुष पाप आणि पुण्य या दोहोपासून अलिप्त राहतो. भगवंताचे वक्तव्य ऐकल्यानंतर अर्जुन म्हणाला, केशवा, समाधिस्थ स्थितप्रज्ञ कोणास म्हणावे? त्याचे बोलणे चालणे बसणे कसे असते? भगवान म्हणाले, अरे पार्था, जेव्हा साधक आपल्या मनातील सर्व वासनांचा त्याग करतो आणि आपल्या ठाईत संतुष्ट होऊन राहतो तेव्हा त्या स्थितप्रज्ञ म्हणावे. दुःखात ज्याच्या मनाला खेद होत नाही आणि सुखाची ठाई ज्याची आसक्ती नसते, तसेच ज्याचे भय क्रोध प्रीती ही सुटली आहेत, तो स्थितप्रज्ञ म्हणावा. सर्व गोष्टीत ज्याचे मन निस्संग झाले आहे आणि यथा प्राप्त शुभ अथवा अशुभाचा ज्याला आनंद किंवा विषाद होत नाही, तो स्थितप्रज्ञ पदास पात्र होतो. जेव्हा साधक इंद्रियांच्या शब्द स्पर्श गंध आदी विषयांपासून आपली इंद्रिये कासवाप्रमाणे आवरून घेतो तेव्हा त्या स्थितप्रज्ञ म्हणावे. भगवान पुढे म्हणाले, अर्जुना, सर्व इंद्रियांचे संयमन करून योगयुक्त आणि मतपरायण होऊन राहावे. भगवान पुढे म्हणाले, विषयांचे चिंतन करणाऱ्या पुरुषाचे त्या विषयांचे ठिकाणी सलगी जे प्रीती वाढत जाते, या संगापासून पुढे काम म्हणजे ते विषय प्राप्तीची वासना उत्पन्न होते. या वासना तृप्तीमध्ये अडथळे आल्यास क्रोध उद्भवतो. क्रोधापासून संमोह म्हणजे अविवेक उद्भवतो आणि संमोहापासून स्मृतिभ्रम आणि स्मृतिभ्रमापासून बुद्धिनाश आणि पुढे सर्वस्वी घात होतो. सर्व आसक्ती सोडून जो पुरुष निस्पृह होऊन व्यवहारात वर्तन करतो आणि ज्याला ममत्व व अहंकार नाही, त्याला शांती मिळते. भगवान पुढे म्हणाले, पार्था, ब्रह्मी स्थिती म्हणतात ती हीच. ही प्राप्त झाल्यावर कोणी मोहात पडत नाही. अंतकाळी त्यास या स्थितीमध्ये राहून ब्रह्मात मिळून जाण्याच्या स्वरूपाला मोक्ष असे म्हणावे. अशा प्रकारे सांख्ययोग नावाचा दुसरा अध्याय संपन्न झाला. अध्याय तिसरा. भगवंतांचे वरील वक्तव्य ऐकून अर्जुन म्हणाला, हे जनार्दना, कर्मापेक्षा साम्यबुद्धीत श्रेष्ठ असे तुमचे मत असताना मला या युद्धाच्या घोर कर्मामध्ये का घालता? आपल्या या मिश्रित भाषणाने मला मोह पडत आहे. तेव्हा जे मला कल्याणकारी असेल ते एकच निश्चित करून मला सांगा. भगवान म्हणाले, अर्जुना, मी तुला ज्ञानयोगाने सांख्याची आणि कर्मयोगाने योग्यांची अशा दोन निष्ठा सांगितल्या. कर्मांना प्रारंभ केला नाही म्हणजे नैष्कर्म्य प्राप्त होते असे नाही आणि कर्माचा त्याग केल्याने सिद्धी मिळते असे नाही. कारण प्रत्येक प्राणीमात्रास प्रकृती काही ना काहीतरी कर्म करावयास लावतेच. कर्माशिवाय त्याला क्षणभर सुद्धा राहता येत नाही. हस्त पाद आणि कर्मेंद्रिये आवरून जो विषयांचे चिंतन मनाने करतो त्याला दांभिक म्हणतात. परंतु मनाने इंद्रियांचे आकलन करून केवळ कर्मेंद्रियांनी अनासक्त बुद्धीने जो कर्मयोगाला आरंभ करतो
त्याची योग्यता विशेष असते. भगवान पुढे म्हणाले, अरे धनंजया, तुझ्या क्षत्रिय धर्माप्रमाणे तुझे नियत कार्य कर, कारण कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे अधिक चांगले आहे. कर्म न केल्यास शरीर निर्वाह सुद्धा चालणार नाही. भगवान पुढे म्हणाले, जो मनुष्य केवळ आत्म्यातच रत, आत्म्यातच तृप्त आणि आत्म्याचे ठाईच संतुष्ट झाला, त्याला स्वतःचे असे काही कार्य शिल्लक राहत नाही. तसेच त्याचा या विश्वामध्ये एखादी गोष्ट केल्याने त्याचा काही नफा नसतो, तसेच न केल्याने सुद्धा तोटा नसतो. सर्व प्राणीमात्रांचे ठाई त्यांचा स्वतःचा असा काही अर्थ गुंतलेला नसतो. हे अर्जुना, तू सुद्धा याप्रमाणे आसक्ती न ठेवता आपले कर्तव्य कर्म सदैव करीत राहा, कारण आसक्तीरहित कर्म करणाऱ्यांना परमगती प्राप्त होते. जनकासारख्या सम्राटाने सुद्धा याप्रमाणे कर्म करून सिद्धी मिळविल्या होत्या. लोकसंग्रहाकडे लक्ष ठेवून तुला कर्म करणेच योग्य आहे. भगवान पुढे म्हणाले, अरे पार्था, मला या त्रिभुवनात कोणतेही कर्तव्य उरलेले नाही किंवा अप्राप्त अशी कोणतीही वस्तू मिळवायची नाही. तरी सुद्धा मी कर्मेच करीत आहे ना, कारण मी जर कर्म केले नाही तर सर्व मनुष्य माझ्याच मार्गाचे अनुसरण करतील आणि प्रजाजनांना माझ्यामुळे घात होईल. भगवान पुढे म्हणाले, अरे धनंजया, प्रकृतीच्या सत्व, रज आणि तम या गुणांमुळे सर्व प्रकारे कर्म होत असताना अहंकाराने फुललेला अज्ञानी पुरुष मी करता आहे असे समजतो. परंतु गुण आणि कर्म ही दोन्ही आपल्याहून भिन्न आहेत. हे जाणणारा ज्ञानी पुरुष गुणांचा हा आपोआप होणारा खेळ चालला आहे असे समजून त्यात आसक्त होत नाही. हे अर्जुना, अध्यात्म बुद्धीने सर्व कर्मे मला अर्पण करून आणि फलाची आशा व ममत्व सोडून बिनदिक्कत युद्ध कर. जे पुरुष माझ्या या मताप्रमाणे नित्य वर्तन करतात ते सुद्धा कर्मबंधनापासून मुक्त होतात. भगवंतांचा हा उपदेश ऐकल्यानंतर अर्जुन म्हणाला, श्रीकृष्णा, आता मला सांगा की स्वतःची इच्छा नसताना मनुष्य पापकर्मे करतो ते कोणाच्या प्रेरणेने? भगवान म्हणाले, या बाबतीत रजोगुणापासून निर्माण झालेला काम आणि क्रोध हे मनुष्याचे नित्य वैरी आहेत. त्यांनी ज्ञानास झाकून टाकले आहे. इंद्रिये, मन आणि बुद्धी ही यांची आश्रयस्थाने आहेत. म्हणून हे पार्था, तू प्रथम इंद्रियांचे संयमन करून ज्ञान, जे अध्यात्म आणि विज्ञान, विशिष्ट ज्ञान यांचा नाश करणाऱ्या या पापरूपी काम आणि क्रोधास ठार मारून टाक. येथे अध्याय 3 संपन्न झाला. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत.